नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही? आय होप होल्डिंग वेल. मी विशाल, एज्युकेशनल कोड मराठीमध्ये तुमचं स्वागत करतो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जी अल्फाबेट स्टेट आहे त्याच्यावर मोस्टली 1 किंवा 2 क्वेश्चन येतात महाराष्ट्र एमसीडीमध्ये. ओके, खूप इझी लेवल क्वेश्चन आहे. आपण पुढच्या लेक्चरमध्ये डिकोडिंग आणि डिकोडिंग बघू. ओके, त्यामध्ये जे अल्फाबेटचे नंबरिंग आहे कशी लक्षात ठेवायची ते पण बघूया. ओके, आजच्या लेक्चरमध्ये आपण अल्फाबेट टेस्ट बघूया. ओके, चला मग जास्त वेळ न करता व्हिडिओला स्टार्ट करूया. पुन्हा एकदा एज्युकेशनल कोड मराठीमध्ये तुमचं स्वागत करतो. व्हिडिओला जर चॅनल जर सबस्क्राईब नाही केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा. चला व्हिडिओला सुरू करूया. फर्स्ट क्वेश्चन आहे की व्हॉट इज द पोझिशन ऑफ इंग्लिश लेटर एमची पोझिशन सांगायची आपल्याला. ओके, आता तुम्हाला मी सोपे सांगतो. एम मीन्स मै 13. ओके, एम मीन्स मै 13 अशी लक्षात ठेवायची. तुम्हाला पुढच्या लेक्चरमध्ये सांगतो तुम्ही कसं नंबरिंग लक्षात ठेवायची. ओके, एम मीन्स मै 13 म्हणजे नंबरिंग किती झाली? 13. ओके, त्यानंतर येते पुढच्या लेक्चरमध्ये बघूया. त्यानंतर येते व्हॉट इज अ कम्स नेक्स्ट इन द सिरीज, म्हणजे या सिरीज नंतर कोणता नेक्स्ट कॅरेक्टर येईल. फर्स्ट आहे ए, नंतर येते सी, त्यानंतर येते ई, त्यानंतर जी. ओके, जी नंतर येईल. जीचा नंबर किती आहे? 7. ओके, आणि ईचा नंबर किती आहे? इव्हनिंग मीन्स 5, म्हणजे 2 ने प्लस होत आहे. मग यानंतर 7 मध्ये जर 2 प्लस केल्यानंतर किती येईल? 9. 9 मीन्स आय नो म्हणजे 9. ओके, त्यानंतर बी द राईट आन्सर. त्यानंतर येते व्हॉट इज अ कम बिफोर द आर. ओके, सोपे आन्सर आहे क्यू, क्वीन. ओके, त्यानंतर येते फाइंड द ऑड नोट. ओके, ऑड नोट फाइंड करायचं आपल्याला. बी आहे, डी आहे, एफ आहे, जी आहे. बी ची पोझिशन काय आहे? 2 आहे. त्यानंतर डी ची पोझिशन काय आहे? 4 आहे. आणि एफ ची पोझिशन काय आहे? फिक्स 6 मीन्स 6 पोझिशन आहे. जी ची पोझिशन किती आहे? 7 आहे. मीन्स सगळे इवन आहे. बी इवन आहे, एफ इवन आहे, आणि त्यानंतर बी पण इवन आहे. फक्त ओनली डी नॉट इवन, ऑड नंबर आहे. दॅट वाय डी इज अ राईट आन्सर. ओके, ऑड नोटमध्ये. त्यानंतर येते 5वा क्वेश्चन आहे. ए ची व्हॅल्यू आपल्याला माहित आहे, बी ची व्हॅल्यू 2 आहे, सी ची व्हॅल्यू 3 आहे. आता आपल्याला कॅटची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. ओके, तुम्हाला मी सांगितलं सी ची व्हॅल्यू किती आहे? 3 आहे. ए ची व्हॅल्यू किती आहे? 1 आहे. ओके, त्यानंतर टी ची व्हॅल्यू कशी लक्षात ठेवू शकता तुम्ही? टी 20, टी 20, टी 20, टी 20 म्हटल्यानंतर 20 येईल. तर आपल्याला व्हॅल्यू सम करायचा आहे. 3 + 4 20 24. ओके, पुढच्या लेक्चरमध्ये तुम्हाला मी प्रत्येक आपल्या वेळचा नंबर कसा लक्षात ठेवायचा तुम्हाला सिंपल ट्रिक सांगून देईल. ओके, याचा आन्सर येईल 4. त्यानंतर आहे 6वा क्वेश्चन आहे. विच लेटर इज एक्झॅक्टली इन मिडल ऑफ ए टू झेड. ओके, सोपं आन्सर काय करायचं? फर्स्ट 26ला जर आपण मल्टिप्लाय केलं, 26ला आपण जर डिवाइड केलं 2 ने तर किती येतो? 13 येईल. नॉट राईट आन्सर. हां, ओके, बरोबर. मग 13 म्हणत नाही आपण, पण 13 नॉट आन्सर आहे. आणि +1 केल्यानंतर 14 येणार आन्सर आहे. एन. ओके, 14 इज राईट आन्सर. 14 आन्सरवर कोणचा अल्फाबेट आहे? एन. एन इज राईट आन्सर. मिडल आहे. 16 लेटर आहे. 13 अँड 40 इन मिडल ऑफ एन. एननी 40ला मिडल घेतला आहे, आपण 13ला समजत होतो. ओके, त्यानंतर आहे फाइंड मिसिंग लेटर. आपण आपल्याला मिसिंग लेटर फाइंड करायचं आहे. तर त्यानंतर आहे फर्स्ट आहे ए आहे. त्यानंतर ए ची व्हॅल्यू काढून घे. ए ची व्हॅल्यू 1 आहे. त्यानंतर डी जी आहे, डी ची व्हॅल्यू 4 आहे. त्यानंतर जी आहे, जी ची व्हॅल्यू 7 आहे, जी 7. ओके, त्यानंतर जे येते. जे मीन्स 10. ओके, प्रत्येक वेळेस जर आपण लक्षात दिलं तर प्रत्येक वेळेस 3 ने प्लस होत आहे. इथं पण 3 ने प्लस होत आहे. इथं पण 3 ने प्लस होत आहे. इथं पण 3 ने प्लस व्हायला पाहिजे ना. तर 3 ने प्लस केल्यानंतर 13 येतो. 13चा कॅरेक्टर कोणचा आहे आपण बघितला आहे, मै 13. मै 13 मीन्स सी इज राईट आन्सर. त्यानंतर इथे 8वा क्वेश्चन आहे. हाऊ मनी लेटर्स बिटवीन द सी अँड एच. ओके, हाऊ मनी लेटर्स सी अँड एच. ओके, अजून तुम्हाला सांगतो होतो की जे तुम्ही घेतला इथं मै 13, फिक्स 6, हे मी एक व्हिडिओ लेक्चरमधून बघितलं आहे.
ओके. त्यानंतर काही काही वर्ड मी त्या लेक्चरमधून बघितलं आहे, लक्षात आहे माझ्या, आणि काही मी स्वतः क्रिएट करायचा प्रयत्न करत आहे. त्यानंतर हा क्वेश्चन आपला आठवा, हाऊ मेनी लेटर्स बिटवीन सी अँड एच. सीचा नंबरिंग किती आहे 3 आणि एच आहे, एचची नंबरिंग आहे 8. ओके, या दोघाला जर मायनस केलं तर किती 8 - 3 5 येते. याचा आन्सर किती येईल 5. त्यानंतर येते डायरेक्ट आन्सर. त्यानंतर नवा क्वेश्चन आहे, झेडची व्हॅल्यू 26, तर डॉगची व्हॅल्यू काढायची आपल्याला. ओके, डॉगची व्हॅल्यू 4 येते, कोणाला माहिती डीची व्हॅल्यू किती 4 येते. त्यानंतर ओ येते, ओची व्हॅल्यू पण 15 ऑक्टोबर. ओके, 15 येतो. त्यानंतर येते G7. ओके, या व्हॅल्यूचा सम केला तर 27 येतो. 27 याच्या आन्सरमध्ये आहे 27. ओके, त्यानंतर इथे पेअर्स फाइंड करायचा आपल्याला. विच पेअर हॅज सेम गॅप, विच पेअर हॅज सेम गॅप, कोणत्या पेअरची सेम गॅप आहे. ओके, एची काय, ए म्हणजे ए 4 आहे, त्यानंतर C3 आहे, X6 आणि होत आहे. त्यानंतर डीची 4 आहे, G7 आहे. प्रत्येकाची 3 प्लस होत आहे, याची पण 3 प्लस होत आहे, याची पण 3 प्लस होत आहे, याची पण 3 प्लस होत आहे. सेम गॅप सगळ्याची आहे, तर आन्सर आहे डी. सगळ्याची ऑल गॅप 3 लेटर्स नाही आहे ना. ओके, समजलं, त्यांनी फक्त कन्सिडर नाही केला. ओके, 3 लेटर्स किंवा 2 लेटर्स नाही. त्यानंतर 11 क्वेश्चन आहे, नेक्स्ट टर्म फाइंड करायची आपल्याला. झेड आहे, एक्स आहे, व्ही आहे, 20 20 29 90 19 20 का फरक. ओके, आर आहे 30. सर झेडची व्हॅल्यू येते 6 26, एक्सची व्हॅल्यू 24 येते. मग हा 24 येते. हां, वेट झाल्यानंतर 22 20. ओके, बरोबर आहे, आधी जर राईट आन्सर. आठची व्हॅल्यू 18 आहे. सर त्यानंतर इथे 12 क्वेश्चन आहे, व्हॉट इज द अपोजिट ऑफ ई. ई मीन्स इव्हनिंग म्हणजेच 5 फ्रॉम द मेथड. ओके, ईच्या अपोजिट काय आहे. सिंपल आन्सर काय करायचं, जे आपलं नंबरिंग किती आपला पहिले फर्स्ट फाइंड काय करायचं, याची नंबरिंग फाइंड करायची. याची नंबरिंग किती 5. त्यानंतर आपले अल्फाबेटमध्ये नंबर किती असतात 26. 26 मायनस 5 प्लस 1. त्यानंतर फाइंड करायची, व्हॅल्यू करायची 22. ओके, 22चा कोणता नंबरिंग, कोणता नंबर अल्फाबेट असतो व्ही. त्यानंतर येथे 13 क्वेश्चन आहे, स्कायची व्हॅल्यू आहे 15 5. त्यानंतर आपल्याला कोणची व्हॅल्यू फाइंड करायची आहे, समज करायचं, सांगितलं नाही तर. ओके, सोपी आहे. बी जर अटेन्शन सम करायचं. त्यानंतर येते फाइंड ऑड वन. हे जरा तुम्हाला 1 मिनिट, हा तुम्हाला हार्ड वाढू शकतो, स्वतः फाइंड करायचा प्रयत्न करा. सिंपल आहे, +2चा पॅटर्न फॉलो होता यामध्ये. याची व्हॅल्यू 1 आहे, सीची व्हॅल्यू 3 आहे, इव्हनिंगची व्हॅल्यू 5 आहे. ओके, हाच पॅटर्न सगळ्या कोणत्या यामध्ये फॉलो होत असेल त्याचे ट्रू आन्सर, जे कोणत्यामध्ये जर नाही फॉलो होत असेल त्याचं रॉंग आन्सर. ओके, यामध्ये पण बी मीन्स 2 इथं होत आहे, त्यानंतर 4 आहे, फिक्स 6 2चा पॅटर्न फॉलो होत आहे, त्यानंतर C3 होत आहे, त्यानंतर इव्हनिंग मीन्स 6 होत आहे, इव्हनिंग मीन्स 5, तर हा पॅटर्न फॉलो होत आहे. G7 तर म्हणजे प्रत्येकमध्ये 2 पॅटर्न फॉलो होत आहे, 2 प्लस होत आहे. त्यानंतर ए इथं इथे राईट आहे, रॉंग आन्सर आहे, ए आहे. त्यानंतर बी आहे, इथून रॉंग आन्सर आहे, डी इज रॉंग आन्सर. त्यानंतर इथे हाऊ मनी कन्सर्ट इन वर्ड्स. ओके, सोपे आन्सर आहे 3. ओके, हे खूप इझी लेवलचे क्वेश्चन आहे, कम से कम 1 किंवा 2 क्वेश्चन येतात मराठी MCQ मध्ये. त्यानंतर येते विच कम्स 3 आफ्टर द पी. विच कम्स आफ्टर 3 विच कम्स 3 लेटर आफ्टर द पी नंतर 3 लेटर कोणते येतात. सोप्या समजायचं, 16 प्लस 3 एक 90 19. ओके, तर याचा आन्सर आहे C. 19ची व्हॅल्यू किती आहे, यस. 19चा अल्फाबेट कोणता आहे, यस, त्याच नंबर आहे. त्यानंतर 17 क्वेश्चन आहे, आता आपल्याला नेक्स्ट टर्म फाइंड करायचा आहे. त्यानंतर बीची व्हॅल्यू 4 येते, त्यानंतर इव्हनिंगची व्हॅल्यू 5 होते,
त्यानंतर एचची व्हॅल्यू 8 येते, त्यानंतर केची व्हॅल्यू येते प्रत्येक वेळेस 3 प्लस होत आहे, 3 प्लस होत आहे, इथे पण 3 प्लस होईल. याची व्हॅल्यू किती 14 मीन्स 14 नोव्हेंबर. ओके, त्यानंतर इथे 18वा क्वेश्चन आहे. इफ ए इक्वल टू 1 असेल तर व्हॉट इज झेड पोझिशन. सोपी आन्सर आहे. झेडची पोझिशन किती आहे 26. कोणत्या विद्यार्थ्याला हे पण माहिती नसतं. ओके, हे लक्षात ठेवा. तुम्ही फक्त अल्फाबेटची नंबरिंग लक्षात ठेवा. पुढच्या लेक्चरमध्ये तुम्हाला मी पुढे A to Z कशी नंबरिंग लक्षात ठेवायची, रिव्हर्स मॅटरमध्ये लक्षात ठेवायची, आणि जी आपली नॉर्मल वे आहे तशी कशी लक्षात ठेवायची, पूर्ण जे मला म्हणजे प्रत्येकमध्ये तुम्हाला ट्रिक्स म्हणून समजून सांगेल. ओके, विच लेटर इज अ 5 टू द राईट ऑफ एफ. ओके, के आहे. जे आपल्याला आपण जर एफ किती आहे, एफ मीन्स 6, त्यानंतर 5 मध्ये म्हणत आहे आपल्याला. 5 प्लस केले त्यानंतर येते 1 मीन्स 11चा कोणता अल्फाबेट आहे, के. त्यानंतर इथे लास्ट क्वेश्चन आहे आपला, फाइंड अ मिसिंग लेटर. आम्हाला मिसिंग लेटर फाइंड करायचं आहे. हा क्वेश्चन तुम्ही करू शकता. ओके, सिंपल आहे. फक्त पॅटर्न फाइंड करा. यामधला पॅटर्न कोणता फाइंड होत आहे, यामधला एची व्हॅल्यू 1 आहे, सीची व्हॅल्यू 3 आहे, म्हणजे 2चा पॅटर्न फुल होत आहे. प्रत्येक वेळेस 2 होत आहे. यानंतर इथे होत आहे फिक्स 6 सेव्ह आहे, म्हणजेच प्रत्येक वेळेस 1 प्लस होत आहे. इथं पण 4चा होत आहे. त्यानंतर इथे 5चा, जे मीन्स 10, ज्याची व्हॅल्यू आहे 10, ज्याची व्हॅल्यू किती आहे 10 आहे. इथं किती प्लस न 5 होत आहे, तर बी येतो. एक मिनिट लक्ष द्या इकडे. ए आहे, सी आहे, एफ आहे, जे आहे. ओके, आपला नेक्स्ट टाइम काढायची आहे. ओके, याची व्हॅल्यू किती आहे 1 आहे. सीची व्हॅल्यू किती आहे 3 आहे. त्यानंतर फिक्स मीन्स 6 आहे. त्यानंतर येते G7, त्यानंतर येते फिक्स 6 नंतर येते G7. ओके, G7 नाही, जे. ओके, जे आहे इथं. ओके, तर 10 येतो. त्यानंतर येते आपल्याला इथं फाइंड करायचं. प्रत्येक वेळेस लक्षात द्यायला 2 ने प्लस होत आहे, इथं 2 ने प्लस होत आहे, इथं 3 ने प्लस होत आहे, इथं 4 ने प्लस होत आहे, इथं कितीने प्लस होईल 5 ने, म्हणजेच 15चा कोणता अल्फाबेट नंबर आहे, ओ मीन्स दॅट इज बी इज राईट आन्सर. ओके, यामध्ये आपण टोटल 20 क्वेश्चन सॉल्व्ह केले आहे. 20 क्वेश्चन तुम्हाला मी प्रॅक्टिससाठी देतो महाराष्ट्र MCETमध्ये, म्हणजे त्या टाईपचे क्वेश्चन येऊ शकतात. ओके, आणि अजून एक की तुम्ही फक्त अल्फाबेटची नंबरिंग लक्षात ठेवा. अल्फाबेटची नंबरिंग जर लक्षात ठेवली तर खूप इजात तुम्हाला समजायला. ओके, त्यानंतर अजून एकदा तुम्हाला सांगतो की सबस्क्राईब केलं नक्की सबस्क्राईब करा. ओके, तुमचा सपोर्ट जर असेल तर आपण काही पण शक्य करू शकतो. ओके, त्यानंतर इथे लिंक येते, त्यानंतर तिथे लिंक येते, त्यानंतर या लिंक जर तुम्ही क्लिक केलं, ओके, या लिंकमध्ये तुम्ही प्रॅक्टिस करू शकता मराठी MCET कोचिंगची. ओके, चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. त्यापर्यंत बाय.